ओला दुष्काळ असेल किंवा जमिनीमधले काही ताण आहेत, जसं की जमिनीची सुपीकता कमी आहे, खडकाळ जमीन आहे, पीएच जास्त आहे, क्षारफळ जमीन आहे, चोपण जमीन आहे, चुनखडी जमीन आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अजैविक गोष्टी आहेत, ज्या निसर्गतः पर्यावरणातील प्रतिकूल गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं पिकांवरती काय परिणाम होतो, मत्स्यशेतीवरती काय परिणाम होतो किंवा जनावरांवरती काय परिणाम होतो, याचं एक मूलभूत बेसिक आणि स्ट्रॅटेजिक रिसर्च आमच्या संस्थेमध्ये चालतं. तर आमच्या संस्थेमध्ये 4 डिव्हिजन आहेत. त्याची सर्वमध्ये थोडीशी तोंड ओळख करून देतो मी. एक आहे स्कूल ऑफ इडॅफिक स्ट्रेस मॅनेजमेंट. त्याचा अर्थ असा की माती आणि मातीतील जे घटक आहेत त्याच्यामुळे येणारा कृषी व्यवस्थेवरील ताण, त्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्या डिव्हिजनमध्ये. दुसरा आहे स्कूल ऑफ ड्रॉट स्ट्रेस मॅनेजमेंट, म्हणजे पूर्णपणे पाण्यामुळं जो काही दुष्काळ पडतो किंवा ओला दुष्काळ पडतो त्याच्यासाठी एक स्पेशल डिव्हिजन ही आहे. तिसरं आहे ॲटमॉस्फेरिक स्ट्रेस मॅनेजमेंट. ॲटमॉस्फेरिक म्हणजे वायुमंडलीय तणाव, जास्त तापमान असेल, हवा असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये किंवा अतिनील किरण असतील, त्याचा काय परिणाम होतो कृषी आणि त्याच्याशी संलग्न व्यवसायावरती, त्याचं काम त्या डिव्हिजनला केलं जातं. आणि ह्या सगळ्या तिन्हीला जोडणारी एक मूलभूत म्हणजे सोशल सायन्स आणि पॉलिसी सपोर्ट रिसर्च, त्याच्यामध्ये आपण सामाजिक बदल, आर्थिक बदल ते काय होतात त्याचे शास्त्रज्ञ त्या डिव्हिजनमध्ये काम करतात. जसं सरांनी सांगितलं, आमच्या संस्थेमध्ये 45 पेक्षाही जास्त शास्त्रज्ञ आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक विषयाचे आहेत. जसं हॉर्टिकल्चरचे आम्ही आहोत, ॲग्रोनॉमी कृषी विद्येचे आहेत, जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, म्हणजे प्रत्येक ह्याचा पूर्णपणे विचार करून शासनाने या संस्थेची निर्मिती केली आहे. आता आमच्या संस्थेला 15-16 वर्ष झाली तरी 16 वर्ष झालेली आहेत आणि इथलं मूलभूत तुम्ही गोष्ट बघू शकता की म्हणजे आमची स्थापना जी झालेली, आम्हाला जमीन जी मिळाली होती ती पूर्णपणे खडकाळ आहे. त्याचा एक व्हिडिओ आहे सर, आपण दुपारी दुपारमध्ये बघूयात. मग आम्ही कसा बदल केला या जमिनीमध्ये. खडकाळ पूर्णपणे माळरान होता, जमिनीचा 1 इंचही थर नव्हता, पण तिथं आता तुम्ही पिकं बघू शकता की नवनवन उभा राहिलेलं आहे 15-16 वर्षांमध्ये. तर त्याची पार्श्वभूमी ही होती की म्हणजे भारतामध्ये जवळपास 26 मिलियन हेक्टर तसं क्षेत्र आहे आणि तशा क्षेत्राला पण आपण पूर्णपणे कन्व्हर्ट करून फळबागा वगैरे व्यवस्थित उपलब्ध म्हणजे करून देऊ शकतो किंवा तिथं शेतकऱ्याला उत्पन्नाचं साधन म्हणजे शेतकऱ्यांनी पडीक टाकलेलं असतं, त्याच्यामध्येही जे गायरण असतात, पूर्ण असतात, तिथं पण आपण बागा उभारून चांगला आर्थिक नफा कमवू शकतो, हे त्या संस्थेने सिद्ध केलेलं आहे. तर ही झाली एक तोंड ओळख आमच्या संस्थेची. आता आमच्या 150 एकरचा परिसर आहे, त्यामध्ये आम्ही नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक म्हणतो. नॉर्थ ब्लॉकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बागा पाहायला मिळतील, जसं की इथं करवंद आहे, संत्रा आहे, लिंबू आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, परत या बाजूला परत मोसंबी आहे, खाली आवोकाडो आहे, आंबा आहे, द्राक्ष आहे, सीताफळ आहे. पलीकडच्या ब्लॉकमध्ये परत सीताफळ आहे, पेरू आहे, फिनोमिक्स आहे. आणि आज आपण दिवसभरात जेवढं शक्य होतं दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्णपणे चालू पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. खालच्या ब्लॉकमध्ये आवळा आहे. मग इथं वेगवेगळ्या प्रयोगांवरती केलं जातं. मग त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट ह्या पिकाबद्दल तुम्ही ऐकलं असतं. तर ड्रॅगन फ्रूटची पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिस या संस्थेने उभं केलं. महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्र शासनाला जे सबसिडी देण्यासाठी जे हे लागते, गाईडलाईन ज्या लागतात, त्या पूर्णपणे आमच्या संस्थेने केलेलं. त्याची छाटणी कशी करायची, म्हणजे ड्रॅगन फ्रूट एक नवीन फळ होतं, मग त्याच्यामध्ये छाटणी कशी करायची हे माहीत नव्हतं, किंवा त्याच्या परागीभवन कसं होतं, फुलाची त्याची डेव्हलपमेंट कशी होती हे माहीत नव्हतं. ते सगळं मूलभूत काम आमच्या संस्थेने केलेलं आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये आमची संस्था हातखंड असं मला सांगायला सार्थ अभिमान आहे आणि त्याच्यावरती आकडे सर जास्त बोलतीलच. तर आपण काय करूयात, एकेका बागेला व्हिजिट करून मूळचं सर करवंद, आंबा, आवळा, चिक्कू आहे, त्यानंतर चिंच पण आहे, चिंच आणि चंदन. आता आम्हाला आंबा द्या आम्हाला, माहिती करवंद एक करत जाऊ.